2 3 स्टार्ट मध्ये झालं. हे बघा, आता आपण चंपाषष्ठीचे नाग दिवे कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवतोय. चंपाषष्ठीला नाग दिवे सुद्धा लावतात. आता पहिल्यांदा हे बाजरीचं पीठ घेतलं, यात थोडंसं मीठ टाकले, आता चिमूटभर मीठ टाकले. आता ह्याच्यामध्ये बघा, हे पाण्यामध्ये थोडं गुळ घेतलाय, थोडी हळद टाकली, हे मिक्स करून पाणी घेतलेलं आहे. कारण की हे दिवे थोडे गोड बनवतात. आता काय काय ठिकाणी हे दिवे खातात सुद्धा नंतर, लक्षात ठेवा. हे असे खायचेच असतात. ते नाग देऊ शक्यतो खातात बऱ्याच ठिकाणी, म्हणून त्यात आपण गुळाचं पाणी टाकतो. आता बघ, हे पीठ मी असं मळून घेतोय. मी चिमूटभर हळद टाकली आहे, चिमूट त्यात गुळ टाकला आहे, गुळ आणि हळदीचं पाणी बनवलंय. असं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ तुम्ही जास्त घट्ट पण मळू नका, म्हणजे दिवे व्यवस्थित होत नाही. थोडंसं मऊसूत, पण जास्त मऊ पण नाही, घट्ट. हे असं पीठ मळून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी दिव्यासाठी 11 गोलाकार करून घेतोय. आम्ही 11 दिवे करतो. तुम्ही किती करा, 7 करा, 9 करा, 11 करा. काय कायच्या घरामध्ये जेवढे पुरुष माणसं असतात त्या प्रत्येकाचे 5 असे करतात दिवे. काय कायच्या ह्याच्यामध्ये पद्धत तशी आहे. जसं तुमचं कुळाच्या प्रमाणे असेल, जसे तुम्ही दरवर्षी करता, किंवा समजा काय काय जण इथून करत नव्हते, तर तुम्ही आता तरी करा. आता मी 11 दिवे करतोय. त्याच्यात ठेव ना परातीत असं, म्हणजे ते लक्षात येईल त्यांच्या. हे ग, असे दिवे बनवते मी. लोकांना हे माहितीच नाही. हे बघा, हे असे तुम्ही 11 दिवे बनवून घ्या. तुला उलट नाही दिसत. हे बघा, आता हे सगळे दिवे तयार करून झालेले आहेत. आता मी हे हे दिवे लक्षात ठेवा, उकडायचे, लक्षात ठेवा. आता हे पण मी तेल लावून घेतले डब्याला. तेल का लावायचं, तर चिटकू नये म्हणून. लक्षात ठेवा ही टिप्स सगळ्यांनी. ठेवताना तुम्ही तेल लावा भांड्याला. आता हे दिवे मी असे ठेवतोय आणि हे उकडून घ्यायचे दिवे, लक्षात ठेवा. नाग दिवे हे नेहमी उकडून घेतात, लक्षात ठेवा. हे बघा, हे 11 दिवे मी आता उकडण्यासाठी ठेवतोय. हे बघा, मी आता हे असे दिवे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. असे दिवे तुम्ही हे उकडून घ्या. झाकण ठेव, झाकण लावायचं नाही. हे ठेव झाकण. हे असे दिवे मी उकडायला ठेवलेत. बॅक